या ठिकाणी वचन क्रमांक 6 वाचूया. परमेश्वराचा धन्यवाद हो, त्याने आम्हाला त्यांच्या दाढात भक्ष्य म्हणून पडू दिले नाही. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्यांच्या पाशातून मुक्त झालाय. पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते. म्हणून आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करणं खूप गरजेचं आहे. शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकार स्तुती. जो आमचा शत्रू आहे त्याने गिळण्यासाठी त्याचे जे तोंड आग केलेलं आहे, किंवा त्याचे ज्या मजबूत धाड किंवा दात जे आहेत, त्या दाताखाली प्रत्येक पिलोस भाऊ बहीण आई वडील यांना त्याने भक्ष्य म्हणजे अन्न म्हणून पडू दिले नाही. म्हणून आम्हाला परमेश्वराचा धन्यवाद करायचा आहे. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारद्याच्या पाशातून मुक्त झाला. कारण या सैतानाने या जगातल्या प्रत्येक गोष्टीने आम्हाला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अनेक बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आहेत की ते परमेश्वराच्या जाळ्यामध्ये आहेत. सैतानाच्या किंवा पाशरूप किंवा बंधनात किंवा जगाच्या जाळ्यामध्ये ते अडकले नाही. ही देवाची दया आहे, ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराचा धन्यवाद करायला पाहिजे. जर आम्ही परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद जर करत असेल तर आमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते. आम्हाला सहाय्य कुठून मिळतं? अनेक लोक म्हणतात आम्ही ज्या मिनिस्ट्रीमध्ये काम करतो ना, त्या मिनिस्ट्रीतून आम्हाला सहाय्य मिळतं. सगळ्यात खोटी वार्ता. आम्हाला सहाय्य परमेश्वरापासून मिळतं, जो परमेश्वर त्या मिनिस्ट्री मधून काम करतो. आम्हाला सहाय्य त्या प्रिय लोकांकडून मिळतं, ज्या प्रिय लोकांना परमेश्वर ती करण्याची मुभा देतो, किंवा त्यांना ते प्रेम देतो, किंवा दया देतो, किंवा त्यांच्या मनामध्ये ते भावना निर्माण करतो. तर परमेश्वर महान आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस परमेश्वराचा धन्यवाद करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये धन्यता मिळायला सुरुवात होती. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या नावाचा गौरव करतो त्यावेळेस आमचं जीवन समाधानाने भरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आणखीन काही रेफरन्स आम्ही स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 127 वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलेला आहे. ज्या पुरुषांचा भाता अशाने भरला आहे तो धन्य. विशीवर शत्रूशी त्याची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाही. पण कुठल्या मनुष्याला धन्य ठेवलंय? कुठल्या पुरुषाचा भाता परमेश्वराने जो भरलेला आहे आणि कशाने भरलेला आहे, आणि तो कशामुळे त्याला धन्यता मिळालेली आहे, आणि कशामुळे तो विशीवर शत्रू त्याच्याबरोबर बोल चालला असताना तो फजित होणार नाही, उलट शत्रू फजित होतील. तर त्याच्या अगोदर असं लिहिलेलं आहे, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळी त्याची देणगी आहे. तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषांचा भाता आशाने भरला आहे तो धन्य. मग आज आमच्या बरोबर आमची संतती देखील परमेश्वराच्या गौरवासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या आभारासाठी, परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी झटली पाहिजे. यहोशुआ म्हणतो, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करत. आज संपूर्ण घराण्याचं जर तारण हवं असेल तर निश्चित अर्थाने संपूर्ण घराण्याने परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे. परमेश्वराच्या नावाला महिमा, सन्मान, आदर दिला पाहिजे. तर संपूर्ण घर आशीर्वादित होईल. आम्हाला नव्या करारामध्ये एक रेफरन्स मिळतो. तो म्हणत आहे की आजच तुझं व तुझ्या घराण्याचं तारण झालेलं आहे. पण तू माझ्या प्रियानो, या ठिकाणी परमेश्वरचं वचन जरी म्हणत असेल की माझ्या एकट्यामुळं माझ्या कुटुंबाचं तारण झालं, हे सत्य आहे. परंतु कुटुंबातील प्रत्येक प्रिय लोकांनी परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद केला पाहिजे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराचे आज्ञाविधी नियम पाळले पाहिजे. अनेक वेळेस असं होतं की याचकाच्या घरामध्येच प्रार्थना नसतात. मी अनेक कुटुंब पाहिले, याजकीय कुटुंब पाहिले, पालकांचे कुटुंब पाहिले. फक्त पालक साहेब एकटेच दनादन प्रार्थना करतात. जेवायच्या टायमाला अख्खं घर घेऊन जातात. हो, तिथं मात्र काही हे नाही. तिथं हे आमचे मिसेस, हे आमचा मुलगा, हे आमची मुलगी, हे आमचे आई बाप तर काही नेतच नाही. त्यांना घरी पार्सल येतो. ही सध्याची परिस्थिती. तारण होणार नाही.
आशीर्वादित समाधानी तृप्त जगी इथलं जीवन जगू शकतो, पण तू परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर आमचं खरोखर धन्यता जर मिळवायची असेल तर पवित्र शास्त्र त्याला सांगत आहे की तरुण पंच मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. भाता जो असतो ना, भाता तुम्ही एखाद्या टायमिंगला जुन्या काळातले लढवय्ये लोक जर पाहिले असेल ना, धनुर्धारी, तर त्यांच्या पाठीमागे एक भाता राहायचा आणि त्या भात्यामध्ये बाण ठेवायचे, बाण पुष्कळ असे बाण ठेवायचे आणि एक एक बाण काढून त्याचे मारायचे. त्याला म्हणतात भाता. भाता म्हणजे जमून ठेवलेला हत्याराचा संशय किंवा त्या बाणांचं जमून ठेवलेलं, एकत्रित करून ठेवलेलं या गोष्टी तिथं. आता आमच्या जवळ काय माहिती का, आमचे भाते म्हणजे आमची फॉर्च्युनर गाडी, आमचे भाते म्हणजे काय डस्टर गाडी, आमचे भाते म्हणजे काय आमची लय मोठी लोकसंख्या, आमची भाते म्हणजे लय मोठे मंडळी, आमचे भाते म्हणजे कॅलेंडर. काही काहींच्या भात्यात असे येतो तेलाच्या बाटल्या, कॅलेंडर, रुमालाचे तुकडे, नाही तेव्हा त्या पालखीन बाईची वडणीच भाडवून त्याचे तुकडे करून अभिषेक म्हणून द्यावा. काय होत सांगू शकत नाही, होऊ शकतंय, घडलंय पण काही ठिकाणी. पाण्याच्या बाटल्या का, ही आमचे भाते. अशा पुरुषांचा भाता म्हणजे अशा सेवकांचा भाता जे भरवतो ना, कॅलेंडर, पाण्याच्या बाटल्या, तेलाच्या बाटल्या, खोट्या प्रॉफिटच्या, खोट्या भविष्यवाण्या, खोटं शिक्षण, डुप्लिकेट सगळ्या गोष्टी, अशांचा भाता तो पाठडीवर घेतो आणि प्रीच करतो, किंबहुना सेवा करतो, किंबहुना विश्वासणारे जीवन जगतो. हुशार की काय ते बाकीच्या सगळ्या गोष्टी. परंतु पवित्र शास्त्र कशाबद्दल बातचीत करत आहे, पवित्र शास्त्र कशाबद्दल खात्रीने सांगत आहे, आम्ही कशाबद्दल खात्रीने स्वीकारलेलं आहे, आम्हाला काय शिकवण्यात आलेलं आहे, आम्ही काय शिकलेलो आहोत आणि आम्हाला काय शिकायचं आहे, हे अनेक प्रिय लोकांना माहित नाही. देवाचे सेवक जे आहेत त्या बऱ्याच अंशी अशा काही गोष्टी शिकवल्या जातात, परंतु जे शिकवू नये ते शिकवल्या जातात आणि जे शिकवायला पाहिजे त्या पाठीमागे टाकल्या जातात. ही सध्याची एक खेदाची गोष्ट आहे, लाजीची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. प्रत्येक जण उठतो सुटतो आणि आपला भाता कशाने भरलेला आहे, हुशारकी, लबाडकी, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, वेतफुशारकी, लबाडकी, याला टोपी लाव, त्याला टोपी लाव, बस एवढेच भाते भरलेत आणि ते एक एक भाता काढतात, एक एक शस्त्र टाकतात. द्या म्हणजे दिले जाईल हा एक शस्त्र, मनापासून देणारा देवाला आवडतो हे एक शस्त्र, लगेच त्यांना दणकाडी देत. असे यांच्याकडे ज्यावेळेस लढायला जातात ना, सुवार्तेला जाणं म्हणजे लढाईला जाणं. पवित्र शास्त्र नव्या करारामध्ये येतोय, जा जसं लांडग्यात मेंढरू तसं मी तुम्हाला पाठवतो. म्हणजे आम्हाला लांडग्यामध्ये पाठवलेलं आहे, परंतु मेंढरू बनवून. मग अनेक लांडगे आपले लचके तोडण्यासाठी सावधच आहेत. आणि म्हणून इपिस्कराच्या पत्रामध्ये देवाच्या सेवकाला काही शस्त्र सामुग्री दिलेली आहे. ज्या परमेश्वराच्या सेवकाजवळ ती शस्त्र सामुग्री असेल, किती लांडग्याच्या आखाड्यात जा, एकही लांडगा दातही चाकणार नाही. दात पाडण्याची ताकद देवाच्या सेवकामध्ये. देवाचा सेवक दानियाला सिंहाच्या गुहेत टाकलं. सिंहाला मस्त वाटलं की आता याचा कुचुंबर करावा, याची बिर्याणी करून खावा. पण परमेश्वर त्याच्या बाजूने होता, कारण परमेश्वरचं सत्य त्याच्या जवळ होतं. कारण तो सातत्याने परमेश्वरचा धन्यवाद करणारा सेवक होता. कारण तो कुठल्याही प्रकारचं तोंड पाटीलकी करीत नव्हता. कारण तो कुठल्याही प्रकारच्या देवाला न आवडणारे जीवन जगत नव्हता. तो सातत्याने परमेश्वरचा धन्यवाद करायचा. जास्तीत जास्त जर प्रार्थनेचा समय जर दिलेला असेल तर दानिएलाच्या जीवनात आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 5-7 वेळेस प्रार्थना केलेली दानिएल आहे. आम्हाला आठवड्यातून एकदा सुद्धा मिळत नाही चान्स, आणि मिळालं तर आम्ही घाई गडबडीत लगेच पटकेच मोकळं होतात करून. काही काहींची प्रार्थना सुरू झाली तर ब्रेकच लागत नाही, 15-15 मिनिटं. पाळक साहेबांना म्हणावं लागतं, सिस्टर आमेन. हो, ही चालू परिस्थिती आहे. लोकांना आतापर्यंत खरं रियालिटीचं जीवन म्हणजे धन्यवादी जीवन कसं होईल, आशीर्वादीचं जीवन कसं होईल, समाधानाचं जीवन कसं असेल, शांतीचं जीवन कसं असेल, भरभराटीचं जीवन कसं असेल, तृप्ततेचं जीवन कसं असेल, ह्या गोष्टी अद्याप समजलेल्या नाहीत.
आणि म्हणून दाविदाचा स्तोत्र 127:4 मध्ये म्हणत आहे की तरुण पंच मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषांचा भाता आशेने भरला आहे तो धन्य. असे पाळक साहेब, असे सेवक, असे साहेब लोक जेवढे कोणी असतील ते वेशीवर शत्रूशी त्याची बोलाचाल होत असताना, शत्रू त्याच्या पाठीमागे चाललेला असताना, किंवा शत्रूची आणि त्याची एक ठिकाणी एकत्र येत असताना, किंवा एकमेकावर झडप होत असताना ते फजित होणार नाही. कारण ते सत्याचे आहेत. जी सत्याची बाजू आहे ती फजित होत नाही. किती कुत्रे एका सिंहावर झटून पडले ना तर सिंहाचं काही करू शकत नाहीत. सिंह सिंह आहे. तुम्ही आणि मी दाविदाचे अंकुर आहेत. तुम्ही आणि मी दाविदाचे छावे आहोत. तुम्ही आणि मी सिंह आहोत. पण काही सिंह नुसते गरजणारे. नाव सिंहाचं आहे परंतु दुसरेच आहेत. कारण सिंह हा राजा आहे. आम्ही राजपुत्र राजकन्या आहोत. मग आम्ही सिंहाचे छावे झालो, बछडे झालो. आमच्यातही ती सत्याची गुरगुर पाहिजे. आमच्यातही ती ओरिजिनल गुरगुर पाहिजे. आमच्यातही ते आज्ञा पालन पाहिजे. आमच्यामध्ये तो नियम पाहिजे. आमच्यामध्ये सगळे गुण आमच्या परमेश्वरामध्ये जे आहेत ते आमच्यामध्ये पाहिजेत. खास करून सेवकामध्ये मी अनेक दिवसापासून अनेक वेळेस देवाच्या सेवका कसा असावा किंवा चालू स्थितीमध्ये लाईव्ह सेशनला कसे लोक काम करतात याबद्दल सातत्याने कटाक्षाने निडर होऊन बिनधास अनेक सेवकांचे नाव देखील घेतलेले आहेत. होय, मी घेतलेले आहेत आणि ते जाणीवपूर्वक घेतलेले आहेत, हेतुपूर्वक घेतलेले आहेत. याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की त्या सेवकांनी सुधरावं. त्या सेवकांनी आपली चूक कबूल करावी. त्या सेवकाने आतापर्यंत जशा प्रकारे लोकांना फसवण्याची सेवा केली ती सोडून देऊन ओरिजिनल सेवा चालू करावी. परंतु या ठिकाणी वचनाप्रमाणे जर त्यांची भाताचं जर अशा प्रकारे भरला नाही, जर त्यांच्या भातामध्ये जर दुसरेच बाणं आहेत, दुसरेच वचन आहेत, तर त्याला काही करू शकत नाही. शेवटी ज्याला त्याला ज्याचा त्याचा दंड मिळणार आहे. तर या ठिकाणी लिहित आहे की वेशीवर शत्रूशी त्याची बोलाचाली होईल असता ते फजित होणार नाही. मग फेस टू फेस बोलायला मी कदापि फजित होणार नाही. कारण ज्याचे कर नाही त्याला डर कशाला. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. एखादा चोर जर एखाद्या ठिकाणी उभा असेल ना, चौकामध्ये मस्तपैकी चहा पित असेल आणि तिथे कदाचित डिपार्टमेंटची म्हणजे पोलिसांची जर गाडी येऊन उभा राहिली, ते बिचारे चहा प्यायला जर थांबलेच, बघा मग त्याचं कसं होतंय. त्याच्या बुडबुड्या लागत्यात, बत्त्या लागत्या. तो चालू गलास चहा म्हणलं तर फेकून पळण, सांगता येत नाही. चहाचा गलास म्हणलं तरी घेऊन जाईन, नाही तर तिथं चक्कर येऊन पडेल, नाही तर तिथं व्हायब्रेट होईल, काही ना काही होईल. कारण काय माहिती का, चोराच्या मनात चांदणं. चोराला वाटतं हे माझच पायतीवर आले का काय, त्याचं मन त्याला खातं. तसे बरेच येतं त्यांचं मन त्यांना खातं, पण जबरदस्तीने ते तसंच करते. जे करू नये ते करतेच. असं नाही की ते सेवकांना वचन समजलं नाही, त्या सेवकांना सत्य समजलं नाही. सेवक येते देवाचे, अभिषिक्त जोक नाही. त्यांच्याकडे असं करून बोलणं म्हणजे देवाच्या बोबळात हात घालणे, डोळ्यात बोट घालणे. त्यांना हे पण माहिती आहे. परंतु जगातल्या सौंदर्यापुढं, जगातल्या प्रॉपर्टी पुढं, जगातल्या हौसे पुढं, जगातल्या नावलौकिकामुळं ते इतके काही बधीर आंधळे झालेत, इतके काही हँग झालेत की त्यांना सत्य माहिती असून देखील, किंबहुना याही पेक्षा उत्तम, सरळ, स्पष्ट, साध्या सोप्या मराठी भाषेत सांगायचं जर ठरलं तर जाणून बुजून हे ते गोष्टी करतात. परंतु देव सर्वांना पाहत आहे. मग आमचं जीवन धन्यवादित कसं होईल? जर मी सेवा करत आहे आणि माझं जीवन धन्यवादित नाही, मीच तृप्त नाही, मीच आशीर्वादित नाही, माझ्याकडे शांती, आनंद, ममता, चांगुलपणा नाही, माझ्याकडे सत्य नाही, आज्ञा पालन नाही, तर मी इतरांना काय सांगू? इतरांना काय सुकुशल सांगू? इतरांना काय चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देऊ? इतरांना कशा प्रकारे परमेश्वराच्या राज्याकडे आणू?
इतरांना कशा प्रकारे देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी थोडीशी पवित्र शास्त्राच्या माध्यमातून मदत करू. माझ्याजवळच नाही, मी दुसऱ्यांना देईल काय? तो माझा परमेश्वर सार्वभौम आहे, त्याच्याजवळ सर्व काही विपुल आहे. तो प्रत्येकाला देण्यास समर्थ असा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याने तुम्हाला आणि मला एक सत्य वचनाच्या माध्यमातून प्रकट केलेलं आहे. ते तुम्हाला आणि मला स्वीकारणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन काही रेफरन्स आपण या ठिकाणी बघूया. स्तोत्रसंहिता 128 वचन क्रमांक 1 मध्ये लिहिले, तू जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तोच धन्य, बाकीचं नाही. नाव घेणारे धन्य नाही, अजिबात नाही. प्रभू 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 अजिबात नाही. यांना धन्यताच नाही, यांना तृप्ती नाही, यांना काहीच नाही. परंतु जर तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय धरलं आणि त्याच्याच मार्गाने चालायला सुरुवात केली. आता त्याचा मार्ग कसा आहे? सत्याचा. त्याचा मार्ग कसा आहे? प्रकाशाचा. त्याचा मार्ग कसा आहे? पवित्रतेचा. त्याचा मार्ग कसा आहे? आज्ञा पालनाचा. त्याचा मार्ग कसा आहे? अजून लोकांना हेच समजलं. नुसतं माहिती मार्ग सत्य जीवन मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं तर सगळ्या दुनियाला माहिती आहे. सेवकांनी हे सांगण्यात काही लय मोठंपणा नाही. अनेक सेवक याचा उपयोग करतात. प्रेज द लॉर्ड, आमेन. चांगली गोष्ट आहे. मार्ग सत्य म्हटलेलं जीवन कसं आहे सांगा ना त्यांना. ह्या मार्गामध्ये खोटं बोललं जात नाही, ह्या मार्गामध्ये फसवल्या जात नाही, ह्या मार्गामध्ये ढकलून दिल्या जात नाही, ह्या मार्गामध्ये खेकड्यासारखं मागं वाढता येत नाही, ह्या मार्गामध्ये इकडून तिकडून टोपी करायची नाही, ह्या मार्गामध्ये शॉर्टकट आणायचं नाही, ह्या मार्गामध्ये त्रास येऊ, संकट येऊ, निंदा येऊ, गरिबी येऊ, हरिबी येऊ, फार आर्थिक परिस्थिती फार ढासळलेली जाऊ. अहो देवाचा अभिषिक्त सेवक प्रेषित पौल साहेब, पौल महाराज आशिया खंडाला 2-2.5 वेळेस सुवार्थ सांगितली. तो म्हणतो त्रोवसात राहिलेला माझा झगा तेवढा घेऊन ये बाबा. मला ज्यादा कपडे नाहीत, एवढा झगा एक अंगावर, एक फाटका तुटका संघ आहे आणि एक राहिला. मी तिथं प्रार्थनेला गेलतो सेवेला ना, तिथंच राहिला. येताना तो प्लीज कृपा करून घेऊन येतोस का? पौल साहेबाला काही कमी होतं का? आम्ही एका ठिकाणी चाललो तर 3 टाईकोट त्या डस्टर गाडीत कोंबून जातो. नाही तर पाठीमागून स्पेशल इस्त्रीचे कपडे घेऊन दुसरी गाडी आलेलीच असते. सकाळच्याला एक ड्रेस, दुपारच्या प्रेयरला एक ड्रेस, संध्याकाळच्या मीटिंगला एक ड्रेस, चौथ्यांदा एक नाईट ड्रेस, सकाळी उठल्या परत अंडरपॅन्ट ड्रेस. नुसते ड्रेसच बदला. आत्मिक ड्रेस तसेच राहू द्या. खराब झालेले, घाण झालेले, मळीन झालेले, चुरगळलेले, डाग सुरकुत्या पडलेली. कशी धन्यता मिळेल? कसं जीवनाचं सार्थक होईल? कसं समाधान होईल? कसं आम्ही आशीर्वादित होऊ? या विषयाकडे, या वचनाकडे, या गोष्टीकडे, या विश्वास आणि या कृतीकडे आम्ही लक्ष देणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. ख्रिस्ती लोकांना, कारण परमेश्वराचे जे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी, बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील यांच्यासाठी, इव्हन याजक वर्गांसाठी देखील. असं नाही आम्ही फक्त तुम्हाला सांगायचं भाटासारखं, तसं नाही. ते आम्हालाही पण देवाचं वचन सुंदररित्या शिकवतं. आम्ही जर एक रेफरन्स जर पाहिला, आता आपला विषयाला नाही तो, तरी देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. मत्तई सुवर्तमानामध्ये शेवटचा अध्याय आणि शेवटचं जर वचन आम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये सुंदररित्या परमेश्वरचं वचन आम्हाला शिकवतं. आपण पाहूया मत्तई सुवर्तमान त्याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 वचन या ठिकाणी मी वाचू इच्छितो. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी, म्हणजे शिष्यांबरोबर, म्हणजे सेवक, म्हणजे आला याजक साहेब, म्हणजे तिथं आले पालक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, फादर साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे कोणते साहेब आहेत ना, हे सगळे आले. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला, म्हणजे माझ्याशी बोलला. मी एक याजक पास्टर रेव्हरंड आहे ना, आय एम रेव्हरंड राजू माणिक अल्लाड फ्रॉम पिंपळगाव, उजनी, अहमदनगर, महाराष्ट्र. ओके. तो काय म्हणाला? स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, म्हणजे प्रवेशूला. राष्ट्रातील सर्व लोकांस शिष्य करा, त्यास
पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. इथपर्यंत ओके. पुढं जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली, सगळ्यात पहिलाचा मुद्दा, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलं म्हणजे सेवकाला, शिष्यांना, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी यांना जी काही परमेश्वराने पहिली आज्ञा दिली, मी तुम्हाला आज्ञा दिली ते म्हणजे परमेश्वराने पहिल्या प्रथम आम्हाला आज्ञा दिली की ह्या आज्ञाचं पालन कर. मग आमच्यावर एक कामगिरी सोपवली, ते सर्व त्यास पाळावा शिकवा. मग आम्ही आमच्या बिलिव्हर्स लोकांना म्हणजे चर्चच्या लोकांना ते शिकवायचं. पण मला समजलं नाही, मीच आज्ञा भंग करतो, माझ्या लोकांना काही सांगल. मी जर माझ्या लोकांना सांगायला लागलो तर माझे लोक येऊन उठून हाणते पुलपीटवर येऊन. पाळक साहेब बस झालं म्हणशील, तुमचे गुण बघा, लागले आम्हाला शिकवायला. हो, सध्याचा मॉडर्न जमाना आहे, काय सांगता येत नाही. नामधारी लोक सोडून द्या, ते डोळे झाकून आंधळे विश्वास ठेवीते, तो भाग वेगळा. पण तो आज अनेक आत्मिक लोक तयार झालेले आहेत. प्रभू येशूच्या नावाला मी सन्मान देईल, गौरव देईल. या लॉकडाऊनच्या काळामध्ये जितक्या लोकांचा पाळक लोकांशी संपर्क कमी आला ना, तितक्या लोकांचा संपर्क प्रभू येशू बरोबर जास्त आला, वचनाबरोबर जास्त आला, पवित्र आत्म्याबरोबर जास्त आला. आणि आज ते लोक हुशार झालेत. आज त्या लोकांना सत्य समजलंय, आज त्या लोकांना वचन समजलंय, आज त्या लोकांना पवित्र आत्मा समजलाय, आज त्या लोकांना आज्ञा, विधी, नियम समजलं, आज त्या लोकांना खरं काही खोटं काही समजलंय. आज आपली डाळ शिजू शकणार नाही. आता आपली डाळ आपल्या कुकर मध्ये बंद करून टाका. कुकरच्या शिट्ट्या मोडायचा टाइम झाला. आता काय करायचं, पहिला आपण आज्ञा पाळायचं. म्हणजे मी स्वतः याचं काय, मला स्वतःला ते पाळायचंय. मग मी पाळलं ना, मग माझ्या बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील किंवा ज्या ठिकाणी मी सुवार्ता सांगेल त्यांना मी पाळायला ते शिकवेन. म्हणजे पहिली गोष्ट माझ्यावर आली. आणि मग पुढे तो लिहित आहे, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मोकार म्हणायचं नाही याजक वर्गाने. जीजस विथ मी, आय लव्ह जीजस, जीजस लव्ह मी, हे शब्द रचण्यात होत नाही. प्रभू तुमच्यावर प्रेम करीत नाही, तुम्ही प्रभूवर प्रेम करीत नाही. मी छाती ठोकपणे सांगतो, कारण देवावर प्रेम करणारा देवाच्या आज्ञेचं पालन करतो, उल्लंघन करीत नाही. देव आमच्यावर प्रेम करतो कारण देव आमच्या पापांची क्षमा करतो, देव आमच्या पापाचा झाकाडाला करतो. सिस्टर लोक असतात ना, आपल्या लेकराच्या पापाचा गठोड्याचा झाकाडाला करते, मोठं टोपला आणून बसवितात त्याच्यावर. पण एक दिवस त्यांचा बाप येतो ते उघड करीतो, मग ते लक्षात येतं, मग बायकोला पिटितो, पोराला पिटितो. हा, मग ते अवघड. तसं पापाचं गठुड आहे ना. आज आमचं इतकं काही मोठं झालंय, परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज पण मध्यस्थी करतोय आमच्यासाठी. आज पण तो म्हणत आहे की परमेश्वर पित्या, जे तू म्हटलं होतं की युगाच्या समाप्तीला मी तुला पाठवणार आहे, आणि मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेघरूढ येणार आहे, तो न्यायाधीश बनून येणार आहे. आजही तो म्हणत आहे की माझ्या पित्या परमेश्वर यहोवा, मला थोडस उशिरा पाठव, कारण माझे अजून काही लोक आहेत, पापात आहेत, अंधारात आहेत, शापात आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, आजारात आहेत, विकारात आहेत, बंधनात आहेत, झोकळत आहेत. चिंता, काळजी आणि सर्व प्रकारची आर्थिक परिस्थिती डावलेली आहे. खोट्या शिक्षणामध्ये यांना अडकून ठेवलेलं आहे. आज देखील त्यांना पवित्र शास्त्राच्या माध्यमातून योग्य अशी समज मिळण्यासाठी परमेश्वर पिता यहोवा त्यांना थोडीशी संधी दे. जर का परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने जर ही मध्यस्थी केली नसती ना, तुमचं आणि माझं गठुडं कधीच बांधलं असतं. मोळी आपली संगत उचलली असती, काहीच नसतं ठेवलं. ही एक रियालिटी आहे, ही एक सत्यता आहे, ही मनुष्याला समजली पाहिजे. ज्या मनुष्याला हे समजलं त्याचं जीवन धन्यवादी झालं. ज्या मनुष्याला हे समजलं तो समाधानी आहे. ज्या मनुष्याला समजलं तो आत्मिक आणि जैविक दोन्ही गोष्टीने तृप्त आहे. ज्यांना हे समजलंच नाही ना, ते एकाच गोष्टीने समाधानी आहेत, तृप्त आहेत, लक्की आहेत, आशीर्वादित आहेत, भाग्यशाली आहेत, परंतु जगाच्या दृष्टीने. आणि ज्यांना देवाचं वचनच समजलं नाही, ज्यांना मार्ग सत्य जीवन म्हटलेला रस्ताच समजला नाही, हे लोक मात्र आज देखील अंधारात आहेत. तर तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त आज पण तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करतो. कारण या जगामध्ये आकाशाखाली, खाली पृथ्वीवर आणि मनुष्यामध्ये जर कोणी मनुष्य मध्यस्थी असेल तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याच मध्यस्थीने काही घडू शकतो, त्याच्याच वशिल्याने आपण पापदंडापासून वाचू शकतो. नुसतं म्हणायचं नाही येशू का लहू सारे पापोशी शुद्ध करता आम्ही. अरे कवर शुद्ध करता आता,
वासना कवर त्या पापात त्या रखडीत जगता, कवर त्या असत्यामध्ये जगता, कवर त्या जगाच्या घाणीमध्ये पडता. आता सगळं काही आम्हाला विपुलपणे दिलंय तरी तुम्ही तिथंच का जाता? एक सुंदर असं नीतिसूत्रामध्ये पुस्तकाच्या नीतिसूत्राचा ग्रंथ, त्याच्यामध्ये एक वचन आहे. एक वचन असं आहे की जशी डुकराच्या नाकात सोन्याची नथ, डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. सुंदर स्त्री, तारतम्य नसलेली सुंदर स्त्री. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. या दोन गोष्टीचा अर्थ आहे, एक आत्मिक एक जैगिक. ओरिजिनल स्त्री किती सुंदर असली पण तिला तारतम्यच नसलं ना, काही नाही, त्या डुकरासारखी. मग कोणी असू त्याच्यात, पाळकाच्या घरातले असू नये तर पाळकाच्या घराच्या शेजारचे असू नये तर तिकडं आणखीन आख्या गावातले देशातले का असना, किती सुंदर असू दे, हिरो हिरोईन त्याच्यापेक्षा भारी भारी असले तरी चालेल, पण तारतम्यच नाही. म्हणजे कसं, देवाच्या बाबतीत काही गोष्टीचं तारतम्यच नाही. दुसरा एक आत्मिक अर्थ आहे त्याचा. स्त्री ही उपमा मंडळीला दिलेली आहे, सहभागितेच्या ग्रुपला दिलेली आहे. जो लीडर्स किंवा जे याजक वर्ग ज्या ग्रुपला पाळतात, वाढवतात, त्याला पण एक स्त्रीची उपमा दिलेली आहे. ज्या मंडळीत तारतम्यच नाही ना ख्रिस्ताच्या नावाचं, ज्या मंडळीत काही गोष्टी देवाच्या गोष्टीप्रमाणे घडतच नाहीत ना, ही अशी मंडळी देखील ह्या उपमा आहेत. ऐकायला खूप जड वाटेल, परंतु हे सत्य आहे. हे सांगणार नाही तुम्हाला कुणी. टेन्शन, मग आखी मंडळी सोडून गेलो मी काय करायचं? तू भीक मागत हिंड, रस्त्याने जा, ज्याला दिसेल त्याला सुवार्थ सांग. काही आवश्यकता नाही तिथंच आईच्या पिठावर येटुळ घालून असं त्या नागोबा सारखे फडी आणायची. हाय तर काही काही लोक पिठाचा उंडा दुसऱ्याने मळायचा, ती पुऱ्या लाटायला दना दना. पीठ मळायला काय होतं तेव्हा समजत, तेव्हा इकडे जाय तिकडे जाय कुठं तरी जाय आणि मळायचं झालं. म्हणजे अशा काही आमच्या पूर्वजांनी, आमच्या काही देवाच्या अभिषिक्तांनी, देवाच्या सेवकांनी फॉरेन देशातली प्रॉपर्टी विकल्या, त्यांच्या वैयक्तिक इकडे आले बिचारे. काही पत्नी कुटुंबासकट आले, काही वैयक्तिक आले, इकडेच मेले पण गेले नाही. त्यांच्या जीवावर जमवलेली प्रॉपर्टीवर आज आम्ही उड्या मारितो. काहीने उड्या मारल्या, काहीने त्या इटा चोरल्या, काहीने पत्रे गायब केली, काहीने भितडी गायब केल्या. काही याजक लोकांनी तर ते मंदिर आहे ना ताब्यात घेतलं, स्वतःच घरच करून टाकलं. उदाहरण आहेत माझ्याकडे, नाव नंबर पत्ते सकट देईल मी. ही रियालिटी, ही वस्तुस्थिती, हे लाईव्ह जीवन जगण्यात असणारी धन्यता आणि तृप्तता नाही. ह्या गोष्टी जर आम्हाला समजल्या आणि या गोष्टीपासून आमचा तोटा आहे, किंबहुना आम्हाला धोका आहे, किंबहुना आम्ही आत्मिकरित्या कुठेतरी मागास जात आहोत, तर आम्हाला सुधारणं खूप महत्वाचं आहे. हे जे वचन आहेत हे तुमच्या आणि माझ्यासाठी ताडणाचे आहेत, तुम्हाला आणि मला एक शिकवणारे आहेत. आणि म्हणून आम्ही मत्ती कृषीवर्तमान अध्याय क्रमांक 28 वचन क्रमांक 18, 19, 20 वाचलं. त्यामध्ये लिहिलंय की ह्या ज्या आज्ञा मी तुला देत आहे. आमच्या जवळ नुसतं ठेवायला दिल्या, सांगायला दिल्या काय? आम्ही पाळायची नाही, मग तुम्हाला सांगायला दिल्यात काय? हे वचन आता मी दना दना सांगतोय, हे केवळ तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी पण येते. मी आलो म्हणजे याच, म्हणून मी वारंवार सांगतो आय एम रेव्हरंट. लय लय फुशारकी वाटत हो, रेव्हरंट पाडलो, बिशप, फादर, कोऑर्डिनेटर, गुरुजी, लय भारी वाटत. पण तसंच भारी वागावा पण लागत. नुसत्या पोस्ट घेऊन फायदा नाही. या पोस्ट आजकाल 5,000 रुपयाच्या नुसार भेटतात. कोणाला जर पाहिजे असलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी पाहिजे तेवढे BTS CTS कोणते जेवढे कागद कुगद तुम्हाला रांगून पाहिजेत ना तेवढे मिळून देतो. याला काडी किंमत नाही राहिली आता. ह्या सगळ्या गोष्टी रियालिटी मी तुम्हाला सांगतो. देवाचं पाचरण काय, आमचं पाचरण काय, आम्ही स्वतःहून केलेलं पाचरण काय, एक चुटुरी घेऊन झालेलं याजक काय, ही वस्तुस्थिती आहे. यांनी धन्यता मिळत नाही. ठीक आहे, त्या चिठुरीबद्दल आपला काय वाद नाही, कारण आम्ही एकच चिठुरी घेतलेली. कारण लोक मागत होते, पाळक साहेब तुम्ही कुठल्या मिनिस्ट्रीचे आहेत, आम्हाला चिठुरी दाखवा. लोकांना लागती चिठुरी, आम्ही दिले 10 पातन घेतली ती चिठुरी. ओरिजिनल आम्ही जिथं दीक्षा केल्या त्या वैश्यप साहेबांनी तर आम्हाला काही चिठुऱ्या दिल्या नाही, कारण हे आमचं असं सत्य बोलणं. तिथं म्हणले बाबा हे असं जमत नाही पाळक आमच्याकडं. मी म्हणलं ओके धन्यवाद, मी आपल्या आत्म्याने खरेपणाने सेवा करील.
ज्यावेळेस करायला सुरुवात केलं तर आलेच बाकीचे शास्त्री परुषी सदुकी. तुम्ही कोणत्या मिनिस्ट्रीचे? म्हटलं मी प्रभूच्या मिनिस्ट्रीचा. तुम्ही कोणत्या मिनिस्ट्रीचे? ते म्हणले अमुक फलाने पिस्ताने. मिनिस्ट्रीचे तर नाव लय भरपूर. काही काही आडनावावर मिनिस्टर तयार केल्या, काही काही बायकोच्या नावाने मिनिस्टर तयार केल्या. हो, मिनिस्ट्रीला काही आता हे नाही. ख्रिस्ताची मिनिस्ट्री म्हणायला लाज वाटती. यांच्या स्वतःच्या आडनावाने मिनिस्ट्र्या, यांच्या स्वतःच्या नावाने मिनिस्ट्र्या. वेळ पडली तर यांच्या प्रियसीच्या नावाने मिनिस्टर तयार करते नाही. काही गॅरंटी वॉरंटी नाही आहे. मी तुम्हाला प्रूफ देईन. एकाने मिनिस्ट्रीचं नाव कसं ठेवलं होतं ती त्याची हिस्ट्रीच पाठवून देतो तुम्हाला. ही वस्तुस्थिती रियालिटी आहे. आम्ही परमेश्वराच्या मंडळीतले आहोत का कुणाच्या एखाद्या संस्थेचे आहोत? ज्यांनी त्यांनी मंडळी आवटळून धरली, ज्यांनी त्यांनी आपला एरिया माझा एरिया, ह्या एरियात यायचं नाही, त्या एरियात जायचं नाही. कोण आहेत तुम्ही? हे डॉन लोकांचे काम इथं. हा माझा एरिया, हा माझा एरिया, हे पिक्चर मध्ये चलत. हे काही पिक्चर नाही. देवाची सेवा जा आणि संपूर्ण राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा. नाही आमच्या एरियात अजिबात यायचं नाही का? आम्ही आल्यानंतर सत्य सांगू. सत्य सांगितलं तुमच्या मंडळीचे मग तोंडात बोट घालतील. ते म्हणतो बापरे आमच्या पाळक साहेबांनी ते सांगितलं नाही, मग ते गोळ होईल. मग पाळकालाच येऊ नाही द्यायचं, म्हणजे सत्य प्रचारकाला येऊ नाही द्यायचं. चिन्ह चमत्कार करणाऱ्याला मुद्दाम बोलून घ्यायचं. भविष्यवाणी करणाऱ्याचं मेजवानी ठेवायची. त्याच्या मिटिंगावर मिटिंगा ठेवा ना. पास्टर राजू आलटची मिटिंग ओपन आणि सांगा तुम्ही सत्य सांगा म्हणून. नाही हे नाही सांगता येणार, हे होणार पण नाही. मग आपण कसं समजायचं आमच्याकडे भाता कोणता आहे? कोणता भाता आहे आमच्याकडे? आणि म्हणून आम्ही वाचलं की हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषांचा भाता आशेने भरलाय तो धन्य. ज्या सेवकांचा भाता सत्याने भरलाय, ज्या सेवकाकडे वचन आहे, ज्या सेवकाकडे पवित्रता आहे, ज्या सेवकाकडे लाभासाठी तोंडपूजा नाही, ज्या सेवकाकडे रियालिटी आहे, जो सेवक आत्मेने खरेपणाने सेवा करतो, आशांचा भाता भरला पाहिजे. तर 20 वर्ष शत्रूशी त्याची बोलाचाली होईल ना, त्यावेळेस ते फजित होणार नाही. जे काय असेल तर पवित्र आत्मा त्यांना फेस टू फेस शिकवल. प्रेषित पौल साहेबांना ज्यावेळेस लोकांमध्ये घेऊन गेले, काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं माहित नव्हतं. देवाच्या आत्मेने त्याला शिकवलं. एकाचंही तोंड धरता आलं नाही. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना मंदिरात गेला. शास्त्री परुषी सदुकी याजक मोठमोठे नियमशास्त्राचे पंडित तिथं होते. एकालाही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना जे काही आध्यात्मिक देवाणघेवाण चिंतन म्हणून अध्ययन त्या मंदिरामध्ये चाललं होतं, एकालाही त्याचं तोंड धरवता येणार. ते म्हणले अगाध असं ज्ञान या लेकराला मिळालं कुठून? असं अगाध असं सत्याचं ज्ञान देवाच्या सेवकाला पाहिजे. त्यावेळेस जीवन धन्य आशीर्वादित. तर म्हणायला पाहिजे वास माझे इतक्या दिवस मी सर्व्हिस केली प्रभू मध्ये, धन्यवाद प्रभू, माझं जीवनाचं सार्थक झालंय. आजही कणतेत कुतत येत. एवढे दिवस सेवा केली पण काहीच नाही भेटलं. अरे गेलता कशाला मग? जगात बिगारी काम करीत हिंडना. 600-700 रुपये रोज ये. मी स्वतः पेंटिंगचं काम करतो, भिताडी घासितो, लोकांचे घर झाडून पुसून घेतो. त्यावेळेस कुठेतरी कष्टाचे 600 रुपये मिळतात. आणि मग ही जी पॉवर येते, ही जे सामर्थ्य येते, ही जी सत्यता येते ना, ती तिथून येते. कारण स्वतः आम्हाला तसं जीवन जगावं लागतं. अशाच प्रकारे आत्मिकता जी आहे प्रभूच्या वचनामध्ये जोपर्यंत आम्ही ते कार्यरत करत नाही, हे झालं माझं जगिक काम. पण आत्मिक कामामध्ये जोपर्यंत आम्ही रात्रंदिवस आम्ही म्हणून स्तोत्र 1 मध्ये जर पाहिलं, धन्य तो पुरुष दुर्जनाच्या मुसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. तर अहो रात्रंदिवस नियमशास्त्राचं मनन करतो तो मनुष्य धन्य. कारण असा मनुष्य प्रवाहाच्या झाडाजवळ, प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. त्याचा हंगामी पानं, फुलं, काय फळं, पक्षी सगळंच येतं त्याला. त्याचं काहीच होत नाही. जे काम तो हाती घेतो ना सिद्धीत येतं. आमचे काम सिद्धीत जात नाही, आम्ही अतृप्त राहतो. आमचे काम सफल होत नाही, आम्ही असमाधानकारक राहतो. आमच्या कामातून आम्हाला प्रॉफिट मिळत नाही, आम्ही लॉस मध्ये जातो, म्हणून आम्ही आशीर्वादित होत नाही. पण तुम्ही हे करून पहा, देवाच्या नियमशास्त्रामध्ये म्हणजे सत्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वतःला समर्पित कराल, त्यावेळेस तुमचे सर्व काम सफल होतील. आणि तुमचं काम सफल झालं का तुम्ही म्हणाल तृप्त झालो, समाधान वाटलं, जीवनाचं सार्थक झालं. बघ एवढ्या दिवस वॉचमॅनचं काम केलं पण बरं वाटलं का? आम्ही वॉचमॅन येतो. देवाच्या सेवकाला भरपूर अशा साधने आहेत. एखाद्या दिवस जर विषय आला ना, आपला एक नवीन विषय निवडला ना, देवाच्या सेवकाला काय काय नाव आहे मी सांगल.
पण आपल्याला सध्या फक्त राजपुत्र आणि राजकन्या हो इतकंच नाव आवडतं, बाकीचे नाही. मी इस्रायलचा तुला पहारेकरी वेगळे, ती जरा थोडीशी कमी झाली ना लेवल. देवाच्या सेवकांनो, बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी तू लिहिले, तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, म्हणजे तुम्ही तृप्त व्हाल. परंतु केव्हा? आमच्या श्रमाचंच फळ खाल्लं तर, दुसऱ्याच्या फळाचं नाही. आपली बाग सोडून द्यायची, दुसऱ्याच्या झाडाचे फळ तोडून आणायचे आणि खायचे, म्हणजे वाव किती सुंदर, किती गोड, आणि तुझे फळ काही कडू आहेत का? तुझे तसे ठेवू झाकू झाकू. एक दिवस रात्रीतून अशी माशी नाखे, संत्र्याचे गळू पडते ना, सगळे संत्र्याचे झाड खाली होते ना, तेव्हा समजन. दुसऱ्याच्या वावरात जाऊन दुसऱ्याचा पेटला चोरून आणायचे आणि आपला टेम्पो भरायचा, समजन एक दिवस. बरं तरी फळाला माशी लागली, तुम्हाला नाही माशी लागली. एक दिवस ती माशी तुम्हाला पण लागेल, आणि त्या अधोलोकाची माशी असेल. आजही वेळ गेलेली नाही माझ्या भावांनो, सुधरा. आजही प्रभूकडे वळा, पश्चाताप करा, पापाची क्षमा मागा. देव तुम्हाला क्षमा करणारा परमेश्वर आहे. देव माझ्या पापाची क्षमा करणारा देव आहे. तो तुम्हाला आणि मला संरक्षण देणार आहे, तृप्त बनवणार आहे. केवळ जगातल्या प्रॉपर्टीच्या मागे लागून तुम्ही आज जीवनी मुकत आहात. आज केवळ जगातल्या गोष्टीच्या पाठीमागे लावून जगातला मीपणा, आमपणा, ताटरपणा, स्वतःचा स्वाभिमान राखण्यासाठी आज जर तुम्ही परमेश्वरच्या विरोधात जर बंड करीत असताल माझ्या भावांनो, बहिणीनो, तर निश्चित अर्थाने याचा दंड अधोलोक तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही चेतावणी आहे, ही सावधानतेचा इशारा आहे. आणि ही पास्टराजू अल्लाह, मी देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती देखील करत आहे की सुधरा. ही वस्तुस्थिती आहे. जर आम्ही सुधारलो, इथं थोडासा लॉस होईल, एखाद्याच्या पाया पडायला जरा थोडस जड जाईल, क्षमा मागायला थोडस जड जाईल, होऊ द्या, काही अडचण नाही. परंतु जर आम्ही एकदा क्षमा केली ना, पहा तुमचं जीवन तृप्त होतं, धन्यवादित होतं, आशीर्वादित होतं, मनातला हृदयातला बोजा कमी होतो, फ्रेश माणूस होतो, फ्रेश, रिलॅक्स. कितीतरी अनमोल लाखापेक्षा त्यावेळेस तो आनंद, म्हणजे ती समाधान, ती तृप्तता, ती धन्यवादितपणा, तो लक्की, तो आशीर्वादित. का? तर तो नरकात जाणार नाही म्हणून लक्की. कारण असं जर केलं तर आम्ही निश्चित अर्थाने आमच्या जीवनाचं या ठिकाणी तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, म्हणून आम्हाला श्रम करणं खूप महत्वाचं आहे. आता माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडील, अनेक लोक जैगिक श्रम करतात, त्यासाठी ते ना चिंपोटाला चिमटा घेतात खुशाल. कित्येक वेळेस उपाशी तापाशी आपल्या लेकरां बाळासाठी काम करतात, थोडं 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 करून साठवतात. त्यांचा उद्देश हाच असतो की आम्ही जसं राया पाळ्यात, दुखणं वाण्यात, गरिबी हरिबीत जे दिवस जगलो, आमच्या लेकरांना ते नसावं, आणि म्हणून ते त्यांच्या लेकरासाठी उत्तम असं फळ जगातल्या पद्धतीने जपून ठेवतात. काय असं थोडाफार बॅलन्स, लय नाही, पण प्रामाणिकपणे कष्टातून निर्माण केलं, आणि त्याच्यामध्ये जय असतो. दुसरं एक गोष्ट आहे, आमच्या लेकरांसाठी आध्यात्मिक साठा आम्ही जमा करायला पाहिजे. प्रार्थना, विनंत्या, त्यांना वेळीच वचनाचं शिक्षण, त्यांच्यावर प्रेम करा, प्रीती करा, त्यांचा लाड करा, पार डोक्यावर घ्या, वगळं खांद्यावर येऊन द्या, कानात जाऊन द्या, काही पार दाढीवरून उतरून खाली तळापर्यंत जाऊन द्या. पण ज्या वेळेस टाइम येईल त्यावेळेस त्यांच्यावर दांडाच काढा, काठी नाही, दांडा. कारण काठी खाण्यासारखं तरुण लेकरांचं आताचं अंग नाही, त्यांच्यावर दांडेच टाकावं लागतात. कारण काय माहिती का, वल्ल असताना ते लाकूड तुम्ही चपावलं नाही, आता ते वळायला लागले, त्याच्यावर दगड घातले ना, 2-4 जणांनी धरून असं पिळला, तो वाकण पण मोडणार नाही. तो वाकत असं वाकड तिकडे तो मोडून जात, पण असं सरळच होत नाही. तर मराठी भाषेत एक आहे, सुंब जाळला तरी त्याचा पीळ तसाच राहतो, ते तसंच येटोळे राहते. म्हणून आमच्या मुलांसाठी जे आम्ही काबाड कष्ट करतो, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगतो, जैगिक पण आणि आत्मिक पण. मी कालच्या भागामध्ये सांगितलं, याचकाच्या पोराला नागडं करून आणलं का अख्ख्या गावामध्ये, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी आणि माझ्या घराण्याने परमेश्वराचीच धन्यवाद करील, हे यहोशवाने सांगितल्याप्रमाणे आज आमच्या जीवनात देखील पाहिजे. नाही, जर समजा आपल्या लेकरांना पाचारण नसलं ना, तर दोपाट्या घालू नका कृपा करून. काही लोकांना लय धार्मिक, माझ्या पोराला पास्टरच बनवायचंय, माझ्या पोरीला पास्टरीन बाईच बनवायचंय. काहीच बनवू नका, त्यांच्यात गुणधर्म असले तर त्यांना पाठवा. सालच म्हणून विचारा, बाबा बायबल कॉलेजला जातो का, ते म्हणले नाही, गेट आउट,
तुला कुठं जायचं तिथं आपण प्रभू मध्ये राहावं बस. जबरदस्तीने घालूच नका. काही काही शेणी जबरदस्तीने घातली आपली लेकरं आता घरात बसलीत. शेवाय नाही, सुवाय नाही, कुवाय नाही, मोहा नाही. आता काय करायचं, माती खायची का मग? इकडं बिचारे कुठं कॉलेजला यायला त्याला गेले असते तर कमीत कमी काहीतरी केलं असतं. बिगरी कामाला जायला आता लाज वाटतं, कारण आम्ही पास्टर झालो ना, आम्ही मोठे झालोत ना. आता लाज वाटती सेवकांना साधं काम करायची, पण मला नाही वाटली आणि वाटणारही नाही, कारण मला वचन समज. कुठल्याच कामाची लाज नाही. तू आपल्या श्रमाचं फळ खाशील. काही काय ऑफिस लाईनला लोक आहेत तर लोट आम्ही ऑफिसला आहेत, झाडून घेते तिथं, झाडून कचऱ्याचे डबा उचलीत. मी लय वेळेस बघितलं इकडं साहेब साहेब हॅलो साहेब, साहेब आले, साहेब आले. एक दिवस असंच ऑफिसला गेलो, लय लोक त्याला रडा घालायचे, साहेब आले, साहेब आले. म्हटलं बघू तरी साहेब कुठे. तिथं गेलो तर घातले खाकी कपडे झाडीतो इथं गटरी, एक जण गटर उपशितोय, एक जण झाडीतोय, एक जण ते मला बाहेर मी रुमाल लावला, इतकं वास येत होतं. आणि साहेब तिथं टाकीत कचरा, इकडं एकदम टायकोट घालून साहेब आले, साहेब आले. आम्हाला माहिती प्रत्येक काम कुठलंही असो, मी कुठल्या कामाची मजा करत नाही, कारण मी स्वतः झाडा पोचा करतो. मुद्दा हा नाही की तुम्ही कोणतं काम करताय, ऑफिसचं करताय, कंपनीमध्ये करताय, बिगारी काम करताय, गवंड्याच्या हाताखाली करताय, पेंटिंग करतात का, इंजिनियर आहे का, इलेक्ट्रिक आहेत का, ऑटोमोबाईल आहेत का, आणखीन कोणत्या खुर्चीवर बसलेत का, वरच्या वरच खेळतात. काम तो नाही, पण तू ते काम करीत असताना त्याचं जे फळ आहे, श्रम जे करतो तुम्ही आणि मी काबाड कष्ट, त्याचं जे फळ आहे ना ते भोगल्या जातं. त्याचं फळ आम्हाला मिळतं, ते फळ आम्ही खातो, आम्ही समाधानी होतो, आम्ही तृप्त होतो. आम्ही म्हणत नाही कोणाच्या बापाचे जेवण नाही जगत आम्ही. आपल्या स्वतःचं काबड, ही हिंमत, ही ताकद, ही तृप्तता, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या मनावर, अंतःकरणावर आणि विचारावर येतं. हे पाहिजे. हे मी प्रभूचा सेवक आहे, हे पाहिजे माझ्याकडे. ह्या गोष्टी एकाची दानत होत नाही पुढे येऊन असं म्हणायची, कारण कुठं ना कुठं काहीतरी पाणी मुरतच. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. मग आता जर प्रभू मध्ये जर श्रम केले तर परमेश्वरचं वचन हे पण सांगतंय की प्रभू मध्ये केलेले श्रम तुमचे व्यर्थ जाणार नाही, पण केले पाहिजेत ना. प्रभू मध्ये श्रम केलेले त्याचं फळ मिळू द्या, वेतन मिळू द्या, नोटाचे बंडल येऊ द्या, गाड्या लटकू द्या तुमच्या फांद्याला खोडाला, त्याच्याबद्दल आम्हाला काही वाद नाही, परंतु त्या कामाच्या मोबदल्यात पाहिजे, बिगर कामाच्या नाही. काही लोकांनी बिगर कामाचे ते घेतले, काही लोकांनी डुप्लिकेट कामं करून घेतली, काही लोकांनी कसं घेतलं. आता देव ज्याचं त्याचं झाडा घेईन. आजपासून मी लाईव्हला त्या लोकांची नावं घ्यायची बंद करीन, कारण माझ्या नाव घेतल्यामुळे ते पॉप्युलर व्हायला लागले. लोक त्यांचं उदो करायला, हो इतके बारी सेवा घेत, त्याच्यामुळं आता या भंगार यांचं नावच घ्यायचं नाही. आपल्याला नाव घ्यायचं बंद, पॉप्युलर व्हायला लागले हे. आता सेवकांचं नाव घ्यायचं बंद, पण सेवक हा शब्द येणार. पाळक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी काय असते नसते ते, हे रोजच्या कंटिन्यू लाईव्ह फेसबुकला 100% येणार, कारण हे सत्य आहे. जर मी चांगला तर माझे लोक चांगले, कारण माझा देव चांगला आहे, माझा देव पवित्र आहे. मी पवित्रपणे जीवन जगायला पाहिजे. याचा अर्थ मी लय धुतल्या तांदळाचा असंही नाही, परंतु मी दररोज धुण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना पण ते सांगतो की तुम्ही वचन जलरूपी वचनाच्या जलरूपी स्नानाने तुम्ही स्वतःला स्वच्छ करा, धुवून काढा. डाग सुरकोत्या सगळ्या साबण लावून नाही, देवाच्या वचनाने ते नीट करा. इस्त्री प्रेस बीस करा. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त केव्हाही येऊ शकतो, त्यावेळेस आमचं जीवन धन्य, आशीर्वादित, अन्यथा नाही. परमेश्वराचं भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळतो, कुणालाही नाही मिळत. मोकार तुझ्या मैजाभोवती तुझे मुले जैतुनाच्या रोपासारखे होतील. पहा, परमेश्वराचं भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल जर तसा वागला तर. पण आमच्याकडे वागणं नाही, पण आशीर्वाद मात्र आमच्याकडे खसकटून येतं. लय नावेला आम्हाला आमच्या पोराच्या माग, कंपाऊंडच्या माग जावं लागत आहे. स्वतःच्या डोळ्याने बघितलं राव खुशाल मी, मलाच कस तरी वाटलं. पण जाऊ दे, आता ते लय मोठे अभिषिक्त येतं. आताच मी म्हटलं नाव घेणार नाही ना, तर मी नावही घेतलं असतं. माझ्या समोर घडलेली घटना आहे. पुढे तो लिहित आहे. आपण आणखी पुढचा रेफरन्स पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 132 आणि वचन क्रमांक 15 मध्ये आपण एक रेफरन्स पाहूया. मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन.
तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करेल. मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. विपुल अन्न सामग्री, विपुल, भरपूर, थोडी दिडकी नाही. एक बॅग द्यायची, 50 वेळेस फेसबुकला पोस्ट लावायची. चटक तेल, पावशर मिरच्या, अर्धा किलो तांदूळ आणि उडदाची डाळ आणि काहीतरी काडीची पिठी पेटवा त्यांना. एवढ्याच तर दानपात्र ते दर महिन्याला टाक, याच्यापेक्षा जादा टाकीत होती. काय दिलंय काय लय? एवढं दिलं तर काय उपकार केले का तुम्ही? छटाक भर साखर, पत्तीची पुढीच गायब, नेली यांच्या घरी. काय दिलंय काय तुम्ही? परमेश्वर म्हणत आहे या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून, वचनामध्ये तो लिहित आहे की मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईल, विपुल असा भरपूर अन्न सामग्री देईल. आता जगातली भेटली ना, आमेन. मग देवाच्या वचनाची अन्न सामग्री पाळक साहेब तुम्हीच घ्या, लीडरला द्या, तुमच्या विश्वासणारे जवळ असते ना बेगावच्या त्यांना द्या. आम्हाला नको, आम्हाला फक्त गिळायची अन्न सामग्री द्या. ही सध्याची लाईव्ह स्थिती. जे असे फक्त याच्यावारी राहिलेले आहेत ना, त्यांना वॉर्निंग आहे, सावधानतेचा इशारा आहे परमेश्वराकडून. हे खाऊन तृप्त होताल, आशीर्वादित होताल, कदाचित धान्याच्या कोठाराला करताल, कदाचित त्याला किडही लागेल, तो उडणार नाही. कदाचित तुमच्या 7 पिढ्याच्या पोरं ते त्याच्यावर खुशाल राहतील, पण आख्या पिढ्या अधोलोकात जातील. म्हणून सावधान राहा, म्हणून सावधानतेचा इशारा आहे. कारण मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. आता या ठिकाणी 3 कॅटेगरी मध्ये हे वचन मोडलं जातं. पहिलं, जी मंडळी आहे त्या मंडळीला. दुसरं, वैयक्तिक आमच्या स्वतःला. तिसरी गोष्ट, आमच्या लेकरांबाळापर्यंत. आता अन्नाचे 2 प्रकार आहेत. एक जगातलं अन्न, हे हाडामासाचं शरीराला सुशस्त्र करणार, चांगलं ताजं तवानं ठेवणार, जिभळ्या ताटणार. आणि दुसरं, परमेश्वरच्या राज्य भांडारातून आलेलं मी स्वर्गातलं उत्तमातलं उत्तम अन्न. आमच्या पूर्वजांनी मोशेच्या टायमाला स्वर्गातला स्वर्गीय मान्ना खाल्ला, मेले पटापटा खाऊन. ते जगले नाही सगळे, पण तू दैवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त म्हणतो मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, जो कोणी ही खाईल तिला मरणाचा अनुभव येणार नाही. आणि हे मरण दुसरं तिसरं नसून आत्मिक मरणाविषयी दैवाचं वचन शिकवत आहे. हे लोक जगिक मरणाने म्हणजे शरीराच्या मरणाने पण मेले आणि आत्मिक पण मेले. कारण देवाचं अन्न त्यांनी फक्त शरीराला पालन पोषण आणि शरीराचे चोचले मिळण्यासाठी त्यांनी मागितलं. परमेश्वरने त्यांना त्याची जाणीव दिली. त्याचबरोबर मोशेला 10 आज्ञा 10 कमांड्स दिल्या. हे आत्मिक अन्न त्यांना दिलं, परंतु त्यांनी जगातलं अन्न स्वीकारलं. परंतु 10 कमांड्स म्हणजे 10 आज्ञा, नियमशास्त्र, पवित्र शास्त्र, धर्मशास्त्र, धर्मग्रंथ त्यांनी स्वीकारलं नाही. म्हणजे देवाचं वचन, देवाचं दैवी अन्न ज्याला वचन म्हणतात ते यांनी स्वीकारलं नाही. म्हणून स्वर्गातलाच मान्ना तिथून आला, स्वर्गातूनच त्या पाट्या आल्या, म्हणजे स्वर्गातूनच त्या आज्ञा आल्या आणि स्वर्गातूनच तो मान्ना देखील आला. हा स्वर्गातला मान्ना जैविक शरीराच्या उपासनेसाठी, शरीरातल्या सुरक्षेसाठी, ताजतवाना करण्यासाठी त्यांनी तो खाल्ला. परंतु देवापासून आलेला दुसरा आत्मिक आध्यात्मिक मान्ना, जो अन्नाचा साठा देवाचं वचन 10 कमांडच्या रूपामध्ये आलं, ते मात्र त्यांनी स्वीकारलं नाही, ते त्यांनी आचरलं नाही. म्हणून हे जैगिकरित्याही मेले आणि आत्मिकरित्याही मेले. देवाची इच्छा आहे की तुम्ही जैगिकरित्या जरी, तुम्ही आणि मी जैगिकरित्या जरी मृत झालो, परंतु आत्मिकरित्या शेवटापर्यंत सार्वकालिक वतनाचे भागीदार व्हावं. म्हणून आम्ही अन्न सामुग्रीचा साठा विपुल असा देऊ. काही चर्च मध्ये वचन शिकवित नाहीत राहू. किती खेदाची, शर्मेची, लाजेची गोष्ट आहे. बरं, शिकवित तर शिकवित नुसतं द्या आणि घ्या. काय भिकाऱ्याचा धंदा चालू केला का काही कळा नाही, क्लिनिंग चालू केली काही कळा नाही. त्या म्हणजे दिले जाईल, घ्या म्हणजे घेतलं जाईल. काय काय शिकवित येत, दुसरं काही नाही का इथं? हे अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये दुसरं काहीच नाही का नुसतं भविष्यवाणी आहे? बरं झालं प्रभू येशूने उत्पत्तीच्या ग्रंथाच्या एकदम शेवटीला प्रकटीकरणाचं पुस्तक ठेवलं. यांनी जर मध्ये प्रकटीकरण 1, प्रकटीकरण 2 जर असे चॅप्टर जर टाकले असते नाही तर करंतीकरचं पत्र, थिमोथेला पत्र, आमक्याला पत्र, फलण्याला पत्राच्या ऐवजी प्रकटीकरणाचं पत्र जर टाकले असते ना, लोक येडे झाली असती. नुसतं एका प्रकटीकरणाच्या पुस्तकात येणे झालेत. आणि त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात या प्रकटीकरणाचा सध्याच्या प्रकटीकरण जे लाईव्ह सेशनला करतात ना, जे भविष्य वक्ते आणि वक्तेनी,
यांचा आणि प्रकटीकरणाचा काही एक संबंध नाही, अजिबात संबंध नाही. हे प्रकटीकरणाच्या पुस्तकातलं प्रकटीकरण नाहीत, हे आत्मिक प्रकटीकरण नाहीत, हे याच्यासाठी गिळाईसाठी प्रकटीकरण नाही. ही एक वस्तुस्थिती. म्हणून आपण चिंतन मनन अध्ययन गेले 2.5 वर्षापासून करत आहोत. त्याचा एकमेव उद्देश आहे की तुम्हाला आणि मला रियालिटी कळावी. प्रभूला एवढंच काम आहे. आता तुमच्या घरातलं हे संपलं, तुमच्या घरातलं ते संपलं. तुम्हाला जर्मनीला पाठवायचंय, तुम्हाला गोव्याला पाठवायचंय, तुमचं लाईट बिल भरायचंय. प्रभूला डोक्याला हात लावून बसवतो. प्रभू तुमचं लाईट बिल ज्यावेळेस थकत ना, प्रभू तो अरे बापरे आता ही बहीण कसं मागन प्रभू. मग ते सेवकच म्हणतो नाही, प्रभू डोक्याला हात लावून बसलेला आहे. प्रभूचं लक्ष सगळं तुमच्या याच्यावरच आहे, विजेवरच आहे. तो प्रभू तिथं ऑफिसरच्या जवळच बसलाय शिक्के मारायसाठी. मार्शिका जाऊन त्याला फॉरेन देशाला. प्रभू लाईट बिल एमएससीबी हॉटेल एमएससीबीचं मोठं बोर्ड आहे ना, ते जे त्याचं ऑफिस तिथंच बसलेलं असतो त्याचे देवदूत. प्रभू लगेच सांगतो आला नाही याचं लाईट बिल डन, लगेच रिसिव्ह कर, भरून टाक ऑटोमॅटिक पैसे. यांच्या गाड्या घेतल्या, यांना हिंडायला फिरायला जायला, भरून टाक यांचं हप्ता. जाऊ द्या मलवाल्याकडून, हप्त्यावाल्याकडून, फायनान्स वाल्याकडून घेतलेले त्यांच्या जवळ पण जाऊन बसतो एक देवदूत. तुम्हाला लय मोठं मिळेल, तुम्हाला लय आमक होईल, फलानं होईल, बिस्तानं होईल. प्रभूने आता हे देवाचे दैवी काम सोडून दिले. आता प्रभू आता ह्याच कामावर सुटलाय आणि देवदूताला ह्याच कामावर पाठवलंय आता. हो हे सत्य आहे. कदाचित तुम्ही पाहिलं असेल, भविष्यवक्त्याला दुसरे भविष्यच होत नाहीत. तो म्हणत नाही जे सत्यामध्ये समर्पित नाही त्यांचा जाळ हो, धूर हो, भडका हो, त्यांना काहीतरी लागो असे प्रकटीकरण नाही होत. किंवा देव त्यांचा झाडा घेईन, किंवा हे नामानासारखे म्हणत नाही. तो म्हटलं तिथं गेहेजी मिनिस्ट्रीची, तो म्हटलं आता मी तुला सांगितलं नव्हतं त्या सेवकाकडून जाऊन काही घे, ते बिचारा मला स्वतःहून देत होता, मी घेतले नाही. मी त्याला म्हटलं परमेश्वराच्या जीविताची शपथ मी तुझ्याकडून काही एक घेणार नाही. तू तरफाडा त्याच्या पाठी मागून तिकडं, आणि वरून माझं नाव सांगितलं की आमच्या आलिशा साहेबांकडे 2 संदेष्टे यरुशलेमेकडून आलेत आणि त्यांना 2 काय ते द्या. आता ते आपला विषय नाही. काही द्रव्य चांदी किकर मागितली आणि काही ड्रेस मागितली आणि नेऊन घरी ठेवली. देवाचा सेवक आलिशा म्हणतो बाबा तू कुठे गेलतो तू? अरे बाबा आपण इथं हल्लच नाही जाय घेऊन. देवाच्या आत्म्याने स्पष्टपणे सांगितलं. मग तुम्हाला एक काम करा, आता हे घेतलंच ना, याच्याबरोबर नामांचे कोड तुला तो आख्या खानदानीला हे असं होणार आहे. आणि हे होऊ नये म्हणून तर देवाचं वचन इतकं स्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला शिकवलं जातं. हे तुमच्या बरोबर घडू नये, कारण आता हे घडतंय. तुम्ही आता इथं घेतात ना, नामानाचे कोड कसे गेले डुप्लिकेटपणामुळं, तसे हे जगातले डुप्लिकेटपणा जर केलं ना तर नामानाला तर फक्त कोडच मिळाली. बिचारा कोडाने किती दिवस तरी जगला असेल, नंतर मिळाला असेल. पण जर चांगले कृत्य केलेलं असेल तर कदाचित तो आत्म्याने परमेश्वरच्या राज्यात पण जाऊ शकतो. पण इथं जर आत्म्याला डागा लावली ना, आत्माच भरमिष्ट करून टाकला तर नामानाचे कोड तर 50, 60, 70, 80 वर्ष असतील फार तर फार. पण आम्हाला कधी न संपणारा अग्नी, कधी न धगधगणारा, कधी न विझणारा, कधी न संपणारे वर्ष, त्याचा हिशोबच नाही. सार्वकाल कितीतरी काळ या पिढा भोगण्यापेक्षा आता वळालेलं बरं ना. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण पुन्हा एक वार धन्य, सार्थक, समाधानी, आशीर्वादित, तृप्त, लक्की, भाग्यशाली या विषयावर पुन्हा एक वार चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. या समाला आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात या समाला तू निर्माण केलेल्या परमेश्वर देव या जगासाठी, त्यातली त्यात ज्या देशामध्ये मी राहत आहे, आम्ही राहत आहोत, तुझे लोक राहत आहेत, तो भारत देश, भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून महाराष्ट्र राज्यातले सर्व जिल्हे, तालुके, गाव, खेडेगाव, सिटीज, कॉलनीज, मळे तळे, सर्व रानवस्त्या, सर्व दुर्गम भाग, त्याचप्रमाणे परमेश्वर देव बापा आमच्या भारत देशातल्या सर्व सरहदी
प्रवेशच्या नावात माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाची सेवा सुशस्त्र करणारी, सत्याच्या जीवनावर जगणारे, वचनाच्या आधारावर शुभवर्तमान सांगणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, माझ्या भारत देशाचं सरहद्दी संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुळणारे विश्वासणारे भाऊ बहीण, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, देवाचे अभिषिक्त लोक, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात येत असताना परमेश्वर देव बापा, प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून आतापर्यंत पुरवत आलेला आहेस. तू आम्हाला सुरक्षित ठेवलेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. तो आम्हाला दररोज वचनाच्या चिंतन मनन अध्ययनाच्या माध्यमातून वचनाचं सत्य प्रकट करतोस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या विश्वासामध्ये वाढत असताना तुला आवडेल असं जीवन आम्ही जगावं अशी तू कृपा कर. सर्व तरुणावर तुझी कृपा दृष्टी असू दे. प्रत्येक तरुणाने परमेश्वर देवा तुझ्याकडे वळावं, तुझ्या आत्मिक सामर्थ्याने त्यांनी भरावं, तुझ्यामध्ये त्यांनी श्रम करावं. श्रम जगातले असू, नोकरीचे असू, धंद्याचे असू, तुझ्या सेवकाईचे असू, परंतु त्यांनी प्रामाणिक विश्वासूपणाने करावेत. आणि हे करीत असताना तुझ्यावर त्यांनी 100% विश्वास ठेवून चांगलं जीवन जगावं अशी देखील तू कृपा कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. जे आजारी आहेत, बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारात आहेत, टेन्शन, ताण, दबावामध्ये आहेत, आर्थिक परिस्थितीमध्ये असतील, आणखीन ज्या ज्या प्रसंगामध्ये असतील, प्रभू येशूच्या नावात तुझ्या दैवी योजनेनुसार त्यांची गरज ख्रिस्त येशू तुझ्या स्वर्गीय भांडारातून पूर्णतेस जाऊ दे आणि त्यांनी तुझ्या नावाचा महिमाने गौरव करावा. म्हणून प्रत्येकाला साई मार्गदर्शन कर. आभार प्रदर्शनासह, उपकार स्तुतीसह, धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो, स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.